हॅलो स्टुडंट, पाठीमागच्या पिरियडला आपण कन्स्ट्रक्टर म्हणजे काय आणि डिस्ट्रक्टर म्हणजे काय त्याचे रूल्स आणि सिंटॅक्स आपण बघितलेले आहे. नेक्स्ट लेक्चर वी हॅव सीन कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर असणारे C++ चे प्रोग्राम. तर प्रोग्राम नंबर फर्स्ट, factorial of natural number using constructor functions. Write a C++ program by using constructor and to find factorial of natural number. तर असा जर क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला तर C++ चे प्रोग्राम कशा पद्धतीने लिहायचे बघा. include iostream.h, include connew.h. क्लास कोणता बनवायला सांगितलाय? क्लास प्रोग्राम कोणता काय सांगितलं? फॅक्टोरियलचा क्लास बनवा किंवा फॅक्टोरियलचा प्रोग्राम. देन नेक्स्ट प्रायव्हेट सेक्शन मध्ये आपण सिंपल फॅक्टोरियलचा प्रोग्राम आता 11 मध्ये बघितलं. त्यासाठी व्हेरिएबल्स इंटिजर कोणकोणते व्हेरिएबल आहे? फॅक्ट, काउंट आणि n. फॅक्ट, काउंट आणि n हे आपण तीन व्हेरिएबल घेतले. त्याच्यानंतर पब्लिक पार्ट आहे. पब्लिक पार्ट मध्ये युजिंग काय सांगितलं आपल्याला? क्लास बनवायला सांगितलंय किंवा सॉरी कन्स्ट्रक्टर, युजिंग कन्स्ट्रक्टर सांगितलं. तर कन्स्ट्रक्टर नेम इज द सेम ॲज दॅट ऑफ क्लास नेम. क्लास नेम काय? फॅक्टोरियल. तर या ठिकाणी क्लास नेम काय? फॅक्टोरियल. त्याच्यानंतर आपण या प्रोग्राममध्ये काय करतोय? मल्टिप्लिकेशन करतोय. म्हणून एक ऑब्जेक्ट फंक्शन बनवा, वाईड मल्टिप्लिकेशन आणि वाईड आउटपुट साठी वाईड डिस्प्ले. तर हे आपण दोन फंक्शन्स बनवले आहेत आणि या ठिकाणी क्लास हा डिझाइन केलेला आहे. क्लास नेम काय यूज केला? फॅक्टोरियल. प्रोग्राम कसं करायचा आपल्याला? फॅक्टोरियल. तोच क्लास नेम दिलेला आहे. व्हेरिएबल डिक्लेअर केले प्रायव्हेट मध्ये, पब्लिक मध्ये कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केला. कन्स्ट्रक्टर नेम इज सेम ॲज दॅट ऑफ क्लास नेम. दोन्ही सेम आहे. आपण या प्रोग्राम मध्ये मल्टिप्लिकेशन करतोय म्हणून वाईड मल्टिप्लिकेशन यूज केला फंक्शन्स. त्यानंतर या प्रोग्राम मध्ये आपण आउटपुट साठी डिस्प्ले फंक्शन यूज केले, वाईड डिस्प्ले. आणि क्लास या ठिकाणी कंप्लीट केला. वन बाय वन पहिला क्लास सॉल्व करा. कन्स्ट्रक्टर. आता तुम्हाला मी आता सांगितलं की कन्स्ट्रक्टर फंक्शन सॉल्व करताना लक्षात आहे नाही, कन्स्ट्रक्टर फंक्शन सॉल्व करताना क्लासच्या बाहेर क्लास नेम, स्कोप, रिझल्यूशन ऑपरेटर्स क्लास नेमच यूज करायचे. लक्षात आहे? तर बघा क्लास नेम काय? फॅक्टोरियल. स्कोप, रिझल्यूशन ऑपरेटर, फंक्शन नेम काय आहे? फॅक्टोरियल. लक्षात आहे? त्याच्यामध्ये व्हॅल्यू इनिशियलाइज करतो कन्स्ट्रक्टर. व्हॅल्यू काय करतो? ऑटोमॅटिक व्हॅल्यू इनिशियलाइज करतो. म्हणून याला व्हॅल्यू देऊ द्या. फॅक्ट इक्वल टू 1, देन काउंट इक्वल टू, काउंटची व्हॅल्यू द्यावं लागेल 1च द्यावं लागेल कारण मल्टिप्लाय करायचं. या ठिकाणी पहिलं फंक्शन आपण सॉल्व केलं. कोणतं? फॅक्टोरियल. दुसरं फंक्शन सॉल्व करा. कोणतं फंक्शन आहे? वाईड मल्टिप्लिकेशन. आता वाईड मल्टिप्लिकेशन साठी रिटर्न टाइप वाईड, त्याच्यानंतर क्लास नेम फॅक्टोरियल, स्कोप, रिझल्यूशन ऑपरेटर. सिंटॅक्स लक्षात ठेवा. हा कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स आहे आणि हा आउटसाइड द क्लास डेफिनेशनचा सिंटॅक्स आहे. लक्षात ठेवा. रिटर्न टाइप वाईड, क्लास नेम फॅक्टोरियल, स्कोप, रिझल्यूशन ऑपरेटर आणि फंक्शन नेम कोणतं आहे? मल्टिप्लिकेशन. लक्षात आहे? आणि त्याच्यामध्ये प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे. काय? सी आउट, एंटर द नंबर. त्या ताकदीने तुम्हाला प्रोग्राम हा दिला आहे. सी इन n, देन व्हाईल लूप आहे काय? व्हाईल काउंट इज लेस दॅन इक्वल टू 0 किंवा काउंट इज लेस दॅन इक्वल टू n, देन फॅक्ट इक्वल टू फॅक्ट इनटू काउंट आणि काउंट इक्वल टू काउंट प्लस 1 आणि या ठिकाणी हे व्हाईल लूप कंप्लीट. लक्षात आहे? त्याच्यानंतर हे सुद्धा व्हाईल लूप कंप्लीट. तर हे दोन्ही लूप या ठिकाणी कंप्लीट केले. म्हणजे हा जो प्रोग्राम आहे इथून इथपर्यंत हा सिंपल फॅक्टोरियलचा प्रोग्राम आहे आणि त्याच्या व्हॅल्यू इथे जी इनिशियलाइज 0 करून ठेवायच्या ते फॅक्टोरियल
फॅक्टरमध्ये आपण व्हॅल्यू इनिशियलाइज करून ठेवलेले आहे. लक्षात आहे. आता 0 का ठेवलं तर 0 ला कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येतो. म्हणून फॅक्टरची स्टार्टिंगची व्हॅल्यू 1 ठेवलेली आहे, काउंटची स्टार्टिंगची व्हॅल्यू 1 ठेवलेली आहे. फॅक्टर कसा आहे आणि कसा काढताय हे तुम्हाला येता आकृतीत बघितले. आता 5 चा फॅक्टर जर तुम्हाला काढायचा असेल तर 1 * 2 * 3 * 4 * 5 तो 5 वेळा मल्टिप्लाय करेल, गुणाकार करेल, तुम्हाला आन्सर लास्ट फॅक्टरमध्ये कॅल्क्युलेट करून देईल. म्हणजे लूपमध्ये आपण किती वेळा रोटेट होणार आहे, 5 चा फॅक्टर असेल तर 5 वेळा रोटेट होईल. लक्षात आहे. नेक्स्ट फंक्शन सॉल्व्ह करा. कोणतं लास्ट फंक्शन कोणतं आहे, वाईड डिस्प्ले. हे फंक्शन सॉल्व्ह करा. रिटर्न टाइप वाईड, फंक्शन नेम फॅक्टोरियल, क्लास नेम, वाईड फॅक्टोरियल आणि तुमचं फंक्शन कोणतं आहे, डिस्प्ले. हे फंक्शन सॉल्व्ह करा. याच्यामध्ये काय सी आउट फॅक्ट इक्वल टू फॅक्ट हे तुमचं आउटपुट आलेलं आहे आणि या ठिकाणी फंक्शन काय झालं, क्लोज झालेलं आहे. वाईड मेन डिझाईन करा. प्रोग्रामसाठी वाईड मेन CLR स्ट्रिंग. ऑब्जेक्ट कोणता बनला, फॅक्टोरियलचा ऑब्जेक्ट बनवा. फॅक्टोरियलचा ऑब्जेक्ट एफ, फंक्शन दोन बनले एफ डॉट मल्टिप्लिकेशन, एफ डॉट डिस्प्ले, गेट CH हे कंप्लीट. अशा पद्धतीनं हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. तर फॅक्टोरियलमध्ये व्हॅल्यू इनिशियलाइज केल्या. सिंपल फॅक्टोरियलचा प्रोग्राम या ठिकाणी हाय राईट केला. जे आउटपुट फॅक्टमध्ये कलेक्ट झालेलं आहे फॅक्ट या व्हेरिएबलमध्ये ते आउटपुट सी आउट फॅक्टनी डिस्प्ले केलं. फॅक्ट इक्वल टू फॅक्ट काय असेल ते. फॅक्टोरियलचा ऑब्जेक्ट एफ बनवला आणि एफ डॉट मल्टिप्लिकेशन एफ डॉट डिस्प्ले हे दोन फंक्शन आहेत, मल्टिप्लिकेशनचा आणि डिस्प्ले. तुम्ही व्हॅल्यू कॉल केल्या, गेट CH प्रोग्राम कंप्लीट. सुरुवातीला इथे येईल कर्सर, इथून एफ डॉट मल्टिप्लिकेशन वर जाईल, ती व्हॅल्यू ॲक्सेप्ट करेल, एंटर नंबर घेईल. नंबर घेतल्यानंतर जेवढं तुम्ही फॅक्टर देता 5 फॅक्टर तर 5 मध्ये 5 वेळा तो रोटेट करेल. फॅक्टोरियल मल्टिप्लिकेशन करून तो डिस्प्ले करेल. डिस्प्ले फॅक्टोरियल या ठिकाणी सी आउट फॅक्टनी काय होईल, डिस्प्ले. लक्षात हा प्रोग्राम कसा आहे, यूजिंग फॅक्टोरियल फंक्शन यूजिंग कन्स्ट्रक्टर फंक्शन. लक्षात आहे. ठीक. नेक्स्ट प्रोग्राम परीक्षेमध्ये विचारलं जाईल. Write a C++ program to display a Fibonacci series using constructor and destructor. तर Fibonacci सीरीजचा हा प्रोग्रामचा आहे. Fibonacci सीरीजचा प्रोग्राम बघा. फॅक्टोरियलच्या ऐवजी Fibonacci सीरीज. Fibonacci सीरीजचा प्रोग्राम सुद्धा तुम्ही त्या ताकरामध्ये डिटेल बघितलेला आहे. प्रोग्राम नंबर 2 Fibonacci series. Using constructor and destructor. Using constructor. तर प्रोग्राम स्टार्ट व्हॅल्यू, प्रोग्राम स्टार्ट iostring.h conio.h. क्लास कोणता डिझाइन करायला सांगितलं नाही. प्रोग्रामचं काय नाव आहे, फिबोनाची. क्लासमध्ये प्रायव्हेट सेक्शन, प्रायव्हेट मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करा. आता जसे आपण फॅक्टोरियलमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केले तसेच ह्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएबल डिक्लेअर करा. इंटिजर n नेहमीप्रमाणे f1 f2 फिब f1, f2, फिब, काउंट. तर एवढे 2 ते 3 व्हेरिएबल आहेत. एवढे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले. पब्लिक सेक्शनमध्ये
काय बनवायचं सांगितलं आपल्याला युजिंग कन्स्ट्रक्टर. तर फिबोनाची आय कसं लिहा, हा कन्स्ट्रक्टर असेल. डिस्ट्रक्टर बनवायचं सांगितलं आपल्याला, डिस्ट्रक्टर बी लिहा. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲडिशन करतोय, वाईड ॲडिशन आणि वाईड डिस्प्ले. तर हे फंक्शन आपण बनवले आणि या ठिकाणी क्लास हा कंप्लीट केलेले. तर आपण या फिबोनाची मध्ये ॲडिशन करतोय म्हणून ॲडिशन फंक्शन बनवलेलं आहे आणि आउटपुटसाठी डिस्प्ले फंक्शन बनवलेलं आहे. हे सगळे फंक्शन आपण बनवले आणि या ठिकाणी क्लास हा कंप्लीट केलेला. लक्षात आहे. तर बघा हा प्रोग्राम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. पहिलं फंक्शन सॉल्व्ह करा कन्स्ट्रक्टर. लक्षात आहे. तर बघा पहिलं फंक्शन कन्स्ट्रक्टर फिबोनाची स्कोप ऑपरेटर फिबोनाची. त्याच्यामध्ये जे काही व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेले आहेत ते व्हेरिएबलच्या व्हॅल्यू तुम्ही द्या. f1 इक्वल टू 0, f2 इक्वल टू 1, fib इक्वल टू साधारणतः 0 आणि काउंट इक्वल टू 3. हे व्हॅल्यू आपण पुढे डिक्लेअर केले कन्स्ट्रक्टर फंक्शन मध्ये. हे फंक्शन पहिले सॉल्व्ह केले. डिस्ट्रक्टर फंक्शन सॉल्व्ह करायचं नाही, डायरेक्ट वाईड ॲडिशन. रिटर्न टाइप वाईड, फंक्शन नेम फिबोनाची, स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर, फंक्शन नेम ॲडिशन, सी आउट, एंटर द नंबर. आयचा प्रोग्राम लिहा, ॲडिशनचा सिंपल प्रोग्राम. सी इन एन लूप यूज करा. काय लूप आहे, वाय काउंट इज लेस दॅन इक्वल टू एन, देन काय fib इक्वल टू f1 प्लस f2, देन f1 इक्वल टू f2 आणि f2 इक्वल टू fib. त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सी आउट आउटपुट कशामध्ये आलेला आहे, fib मध्ये. देन सी आउट fib आउटपुट आलेलं आहे या ठिकाणी. देन काउंट इक्वल टू काउंट प्लस 1. लक्षात आहे. अशा पद्धतीने कोणतं फंक्शन सॉल्व्ह केलं, ॲडिशनचं फंक्शन आपण सॉल्व्ह केलं. हे झालं कन्स्ट्रक्टर फंक्शन. लास्ट फंक्शन राहिलं कोणतं, डिस्प्ले. वाईड फिबोनाची, देन स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर, डिस्प्ले. डिस्प्ले फंक्शन मध्ये काय एका आउटपुट आले ते आय असल्या, सी आउट fib त्याला डिस्प्ले फंक्शन. मेन डिझाइन करताना काय, मेन डिझाइन करा. दोन्ही फंक्शन आपण सॉल्व्ह केलेले. प्रोग्रामचा मेन डिझाइन करा. आता मेन डिझाइन करताना वाईड मेन, CLR SCR, then Fibonacci object F, then F dot addition, then F dot display, get ch complete. लक्षात आहे. आपण जे दोन फंक्शन यूज केले ॲडिशन आणि डिस्प्ले, दोन्ही फंक्शन्स या ठिकाणी राईट केले. ऑब्जेक्ट हे बनवला तुझ्या
आउटपुट काय येईल, एंटर द नंबर इक्वल टू 5 आणि फिबोनाची सिरीज तुम्हाला माहितीच आहे, 11 मध्ये बघितलेली आपण 0 टू 0 1 1 2 3 5 अशा पद्धतीनं आउटपुट तुमचं डिस्प्ले होईल. तर ही दोन्ही प्रोग्राम कुठले फॅक्टोरियल फंक्शन, फॅक्टोरियल नंबर युजिंग कन्स्ट्रक्टर फंक्शन, फिबोनाची सिरीज युजिंग कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर फंक्शन, तर दोन्ही प्रोग्राम आपण डिटेलमध्ये बघितले. नोट्स आपण मोबाईलवरती पाठवणार आहे, नोट्समध्ये व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या. फॅक्टोरियलचा सिम्पलच प्रोग्राम आहे, फॅक्टोरियल सुद्धा फिबोनाची सुद्धा सिम्पलच प्रोग्राम आहे. तोच प्रोग्राम सिंटॅक्स वापरून कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरचे डेव्हलप केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्हाला प्रोग्राम परीक्षेमध्ये बोर्डाला विचारले जातील किंवा जर्नलिस्टला विचारले जातील, तर ही प्रोग्राम तुम्ही अभ्यास करा. ओके, ठीक आहे. तर हा सी प्लस प्लसचा पार्ट 4 आपला संपलेला आहे. तुम्हाला पाठीमध्ये लेक्चरला सांगितलेलं आहे की सी प्लस प्लसचे 4 पार्ट्स आहेत. तर 4 पार्ट मधला हा चौथा पार्ट कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरचा संपलेला. ओके, ठीक.